नमस्कार. रोखोकमध्ये आपलं स्वागत. आज महानगरपालिकांच्या रणसंग्राम आता अगदी शिखरेला पोहोचलेला आहे आणि त्यासाठीच आज आपण आमंत्रित केलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना स्वागत करूया. राज ठाकरे यांचं. राजसाहेब स्वागत. राजसाहेब, प्रत्येक निवडणूक ही काहीतरी वेगळी असते, वैशिष्ट्यपूर्ण असते, त्याचा एक वेगळा अंदाज असतो. या निवडणुकीचं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य कशात आहे, काय आहे? मला नाही माहिती. प्रत्येक निवडणूक काही ना काहीतरी अर्थानं प्रत्येक पक्षासाठी एक आव्हान असते. आपल्या पक्षाला या निवडणुकीचं काय आव्हान आहे असं वाटतं? मला आव्हानापेक्षा मी केलेलं काम 5 वर्षातलं हे लोकांसमोर मांडणं, ते येणं, ते काम मी करून दाखवलेलं आहे, केलेलं आहे आणि ते लोकांसमोर मी दाखवतोय. निवडणुका ह्या अशाच प्रकारे लढल्या गेल्या पाहिजेत, ज्या गोष्टींसाठी म्हणून दरवेळेला 5 वर्षानंतर 5 वर्ष अगोदर निवडणुकीच्या वेळेला तुम्ही जाहीरनामे काढता आणि ते जाहीरनामे काढल्यानंतर ना जनता विचारत की 5 वर्षापूर्वी काय जाहीरनामा होता, ना पत्रकार विचारत कोणाला की काय जाहीरनामा होता, आणि बस एक प्रथा म्हणून ते जाहीरनामे निघतात. परंतु 5 वर्ष इतकं मतदान झाल्यानंतर जेव्हा हातामध्ये सत्ता येते, ती सत्ता आल्यानंतर कोणीच विचारायला जात नाही की तुम्ही काय काम केलं. मला असं वाटतं माझा एकमेव राजकीय पक्ष ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये हातात एक महानगरपालिका नाशिकची आल्यानंतर कोणती कामं केली हे लोकांसमोर दाखवणारा मला असं वाटतं एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यातलं जर वेगळेपण पकडायचं झालं तर हे आहे, अन्यथा जे चालू आहे ते चालूच आहे. आता तुम्ही जाहीरनाम्याचा विषय काढलाय म्हणून प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे, वचननामे, जे काय नामे निघालेत ते सगळे नामे आहेत, पण तुमच्या पक्षाने यावेळेला कुठलाही जाहीरनामा केला नाही? याचं कारण आता नाशिकमध्ये केला, पुण्यामध्ये केला. मला खरं तर मला नाशिकमध्ये करणार आहेत किंवा पुण्यामध्ये करणार आहेत याची मला कल्पना नव्हती. मला काल नाशिकमधलं माझ्या हातात दिलं आणि जाहीरनामा प्रकाशित झाला. खरं तर इतक्या वर्षांच्या निवडणुका पाहिल्यानंतर या जाहीरनाम्याला काही अर्थ असतो का, हा एक माझ्या समोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की याला काही अकाउंटेबिलिटी आहे का. नाही, पण साहेब तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये बघितलं तर पहिली महापालिका निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही असं म्हणालात की हा माझा शब्द आहे. नंतर तुम्ही महापालिका निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही म्हणालात वचकनामा. यंदा असं तुमचं कुठचं घोषवाक्य दिसत नाही. अनुभवातनं माणूस शिकतो, मला असं वाटतं. त्या अनुभवातनं शिकलो की या सगळ्या शब्द देऊन आणि काही सांगून मतदान हे काहीतरी वेगळ्याच प्रकारचं होत असतं. मला आत्ता बघायचं आहे या निवडणुकीमध्ये, मला मुद्दामून मला ही गोष्ट बघायची आहे की मी जर समजा लोकांसमोर 5 वर्षात केलेलं काम मी जर दाखवलेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावरती दाखवलेलं आहे, तर या निवडणुकीमधला या सर्व शहरांमध्ये राहणारा जो सुज्ञ मतदार आहे तो कौल कोणाला देतोय, पैशाला देणार आहे का कामाला देणार आहे, हे मला असं वाटतं निवडणूक ठरवेल. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा काढलात म्हणून म्हणालो, मला असं विचारायचं वाटतं की काँग्रेसकडे नेहरूंची पुण्याई आहे, भाजपकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची स्वतःची अशी टीम आहे, शिवसेनेकडे बाळासाहेबांचा वारसा आहे, तुमच्याकडे असं काय आहे? काम आहे हे जवळपास मेरे पास माँ है या लेवलला गेलं. नाही, पण प्रश्न बरोबर आहे त्याचा. पण मुद्दा गंभीर आहे. मेरे पास काम है. साहेब, तुम्ही म्हणताय की मेरे पास काम है, पण मुंबईची निवडणूक बघितली की ती साधारण भावनिक मुद्द्यावर जाते. हा आतापर्यंतचा एक हे आहे. तुम्ही एक मिनिट, माझं तेच म्हणणं आहे की मी एक वेगळी गोष्ट समोर आणण्याचा प्रयत्न करतोय जी आजपर्यंत आली नाही कधी. याच्यानंतर जर समजा परत त्याच भावनिक आणि इतर गोष्टींवरती जर समजा मतदान होणार असेल, मग नंतर तक्रारी नाही करायच्या की आम्हाला फुटपाथ नाही मिळत, आम्हाला रस्ते नाही मिळत, आम्हाला मग मार्केट नाही मिळत, आमच्या इकडे कचराच झालेला असतो, आमच्याकडे चिखलच झालेला असतो, आमच्याकडे रस्त्यात खड्डेच असतात वगैरे. मग तक्रारी नाही करायच्या नंतर. बरोबर, पण हा विकासाचा एक मुद्दा असतो. विकासाचा मुद्दा नाही तर दुसरं इलेक्शन, निवडणुका कशासाठी पण असतात? तरीही तुम्हाला असं काय वाटतं की या निवडणूक, कारण तुम्ही म्हणता की मुंबईचं महत्त्व कमी करायचं, तर या निवडणुकीनंतर मुंबईसाठी सर्वाधिक धोकादायक काय आहे असं तुम्हाला वाटतं? नाहीच, मुंबईसाठी सर्वाधिक धोकादायक मला जे दिसतंय त्याप्रमाणे जर समजा आपण हे बघा, एकेका राजकीय पक्षांचे अजेंडे असतात, प्रत्येकाचा काहीतरी भूमिका असते. तसं जर समजा भारतीय जनता पक्ष यांचं जर समजा घेतलं तर छोटी राज्य करणं आणि त्या छोट्या राज्यांमधलं एक गेल्या साधारणपणे 60 वर्षापासूनचं जे एक स्वप्न आहे की मुंबई राज्य करणं, हे पुढे सरकू शकतं, पुढे येऊ शकतं. हे मराठी माणसाला महाराष्ट्राला परवडणार आहे का? ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
ते होऊ नये, तो विषय बाजूला काढा. परंतु मला असं वाटतं की आता निवडणुका ह्या मुळात तुम्ही लढवल्या जातात, ह्या तुम्ही लोकांना सांगतात की मी हे करीन, मी हे करीन, मी हे करीन, मी हे करीन. आणि 5 वर्षानंतर जर समजा ते काय बोलले गेलेले आहेत किंवा ते काय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे त्याच्याबद्दल जर समजा त्यांना कोणी प्रश्नच विचारणार नसेल, तर मला असं वाटतं जाहीरनामे काढणं हे तुम्ही पेपर तुम्ही वेस्ट करणं आहे, तो गुळगुळीत छान पेपर. म्हणजे मुंबईसाठी सर्वात धोकादायक बाब महाराष्ट्रासाठी या निवडणुकीत तुम्हाला असं वाटतंय की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा एक डाव हा सर्वात मोठा विषय आहे? नाही, मला असं वाटतं डाव हा तर आहेच, वर्षानुवर्ष तो डाव आहे. त्याची प्रोसेस सुरू व्हायची जी असेल ती प्रोसेस सुरू होऊ नये ही इच्छा आहे. पण सुरू केले नाही, कारण तुम्ही बुलेट ट्रेनचा मुद्दा काढलात, परत मुंबईतलं जे याचं एअर इंडियाचं मुख्यालय होतं ते हलवण्यात आलं, आरबीआयचं मुख्यालय हलवलं जाईल अशी चर्चा आहे. ती प्रोसेस सुरू झाली असं वाटत नाही? झालीच आहे ना. त्या प्रोसेसला हातभार लागू नये एवढी फक्त एक इच्छा होती. दुसरा एक विषय होता, मुंबईतील मराठी माणसांची जी टक्केवारी सांगितली जाते सध्या 25-27% घरात मुंबईत मराठी माणूस आहे, तर या मराठी अस्मिता किंवा मराठी माणसांच्या मतावर मुंबई कोणी जिंकू शकेल असं वाटतं आपल्याला? नाही, मला हाच वाईट वाटतं या गोष्टींचं की मला मराठी माणसं हा प्रश्न विचारतात. जे आपलं आहे जे आपलं आहे हे आपण टिकवलं पाहिजे. ही टक्केवारी कोण सांगते मला माहित नाही की 25% आहे का 27% आहे का 30% आहे का काय टक्के आहेत. ही मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे, ती टिकली पाहिजे. तुम्ही जर नुसत्या या टक्क्यांवरती जर समजा सगळ्या गोष्टी होणार असतील, मग इतर होणाऱ्या ज्या काही काय म्हणू आपण त्याला समाजाच्या म्हणून सोसायट्या असतात ज्या तयार होतात, उभ्या राहतात, हे आपण त्याप्रमाणे बोलतोय मला असं वाटतं. आणि त्या प्रश्नाचा हेतू असा होता की एक मुद्दा हातात हा जो मुद्दा आहे ना मराठीचा, जसा मुंबईत मुद्दा होतोय तसा तो बंगाली माणसाचा पश्चिम बंगालमध्ये किंवा तमिळ माणसाचा चेन्नईमध्ये निर्माण होत नाहीये. त्याची अनेक कारणं आहेत. बंगाली अस्मिता आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे किंवा तमिळ अस्मिता स्ट्रॉंग आहे, हा वेगळा मुद्दा आहे. परंतु आज आमच्या मूळ टक्केवारीचं प्रमाणच कमी झालेलं आहे. नाही, याचं कारण मुंबई इतकी वाढली, अस्ताव्यस्त झाली. मुंबई नुसती वाढली नाही, वाढवली गेली. आपण जर समजा मुंबईचा जर विषय काढला तर मुंबई महाराष्ट्राची होतीच, पण त्याचा जो विषय संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला निघाला तो गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमधला वाद होता तो. बरोबर आहे. आणि मग मराठी माणसाची टक्केवारी कमी होणं किंवा इतर समाजाची टक्केवारी वाढणं, ह्याला तुम्ही काय प्रोसेसच म्हणणार ना. एक्झॅक्टली. आता ह्यातला फक्त दुर्दैवाचा भाग असा, सगळ्यात मोठा दुर्दैवाचा भाग असा की या सगळ्या प्रोसेसला सुरुवातीला खतपाणी घालणारे आमचे काही मराठी अधिकारी होते आणि मराठी राजकारणी होते, आजही आहेत. त्यात शिवसेनेचे होते. म्हणजे हाही मुद्दा भावनिकच होतो, कारण तुमच्यावरही असा आरोप होतो की तुम्ही मराठी अस्मितेचं आणि भावनिक मुद्द्यांचं राजकारण मला असं करता. वाटतं माझ्या आतापर्यंत 5 सभा झाल्या. त्या 5 सभांमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर माझा संपूर्ण फोकस हा फक्त काम एवढ्या पुरताच आहे. नाही मी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली साधारणपणे विक्रोळीपासून, त्या विक्रोळीपासूनची सगळी भाषणं काढून बघायची आणि त्या भाषणांमध्ये माझा कुठचा मुद्दा भावनिक आहे आणि कुठचा मुद्दा कामाचा आहे तो एकदा मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार आहे. आज हा भावनिक या घडीला तोच एक मुद्दा फिरून येतोय की मग या मुंबईमधल्या मराठी माणसाच्या अधोगतीला, घटत्या टक्क्याला, कमी झालेल्या महत्वाला जबाबदार कोण? मराठी माणूस, मराठी अधिकारी, मराठी नेते का मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभे राहणारे पक्ष? सगळेच. एक 6-7 वर्षापूर्वी दिली होती मराठी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना पत्र लिहिली होती, मी सर्व मराठी पोलिसांना पत्र लिहिली होती की हे चिरीमिरी घेऊन तुम्ही हा महाराष्ट्र मुंबई विकू नका. रेशन कार्डाच्या संदर्भात तुम्ही रेशन कार्डाच्या संदर्भात असेल, आपले तहसीलदार असतील किंवा आपल्या टॅक्सी परमिट्स असतील ज्या खोटी, ड्रायव्हिंग लायसन्स खोटी दिली जातात, यामध्ये आपलाच माणूस आहे. दुर्दैवाचा भाग हाच आहे की अजूनही त्या आपल्या मराठी माणसाला हे समजत नाहीये. त्याला असं वाटते की हे सगळं आपलं राहणार आहे वगैरे वगैरे. परंतु ज्या वेळेला हे हटवायला, बाजूला करायला सुरुवात करतील आणि ज्या वेळेला हे सगळं बाजूला सगळं होईल त्याच्यानंतर त्या पश्चातापाला काही अर्थ नसतो. तुम्हाला जागं हे सतत राहावं लागतं.
आपण मगाशी चेन्नई किंवा इतर कलकत्त्याचा विषय काढला, त्यांच्याकडे ही परिस्थिती नव्हती, आजही नाहीये. त्यांच्या भाषेसाठी म्हणून ते जेवढे कडवट असतात, आता साधी गोष्ट त्यांच्याकडचा एक सण घ्या ना, जल्लीकट्टू. जल्लीकट्टू. तेच जल्लीकट्टूच्या मुद्द्यावर संपूर्ण तामिळनाडू एकत्र होतो, पण महाराष्ट्रात मराठी माणूस अशा कुठल्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसत नाही. व्हायला पाहिजे हा माझा प्रयत्न आहे. व्हायला पाहिजे हा माझा प्रयत्न आहे. आता दहीहंडीचा विषय जेव्हा झाला, आमचेच लोक आमच्या अंगावर. पण तिथे ज्या वेळेला, म्हणून मध्यंतरी मी आठवत असं मी बोललो होतो की आजकाल आपले साहित्यिक, आपले संपादक किंवा इतर कोणी, लगेच तुम्ही संपादक म्हणून घेऊ नका, मी सरसकट म्हणतोय ह्या सगळ्या याच्यामध्ये, मला ह्या सगळ्या याच्यात खास करून साहित्यिक मला कुठे भूमिका घेतानाच दिसत नाहीत. या सगळ्या विषयांवरती भूमिका घेताना दिसतच नाहीयेत. आज एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट असो, बरोबर आहे, तो बाजूला काढा, परंतु त्यातनं आपण आपलं अस्तित्व राहणार आहे, आपण इथे टिकणार आहोत, या गोष्टींसाठी म्हणून तुम्हाला काही गोष्टी बाजूला करायला लागतील, काही गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करायला लागेल. जसे बाकीच्या राज्यांमध्ये ते स्वतः करतात, करेक्ट. तसं मला असं वाटतं मराठी माणसाने ही गोष्ट करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि सांगण्याचा, समजवण्याचा आपण प्रयत्न करतोय, परंतु जर समजा ही गोष्ट नकोच असेल, काय करायचं मग? गुजराती मतांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडनं आता आपण बघितलं, बऱ्याच गुजराती लोकांना, नेत्यांना प्रवेश दिला गेला. राष्ट्रवादीतून काही नेते आयात करण्यात आले, पत्रक आता गुजरातीत छापली जात आहेत. ह्याला कसं, काय म्हणाल तुम्ही? नाही, एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो. आता अशा अनेक गुजराती लोक आहेत जे वर्षानुवर्ष इथे मुंबईमध्ये राहत आहेत. त्यांच्या काही मनात नाही आहे की मुंबई स्वतंत्र करा, मुंबई वेगळी करा वगैरे वगैरे. हे बाहेरून ज्या प्रकारचं आणलं जातंय आणि त्यांच्यावरती काय म्हणू आपण त्याला, ठसवलं जातंय, त्यातनं उद्या जर समजा इथेही असलेले जर समजा उभे राहायला लागले तर तो धोका आहे. आज वर्षानुवर्ष काय, पिढ्यानपिढ्या इथे राहणारे अनेक मराठी लोक आहेत जे उत्तम मराठी बोलतात, मराठी व्यवहार करतात आणि मराठी संस्कृतीत जगतात. त्यांची इच्छा नाहीये महाराष्ट्र. आज मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, मला असं वाटतं तू भेटला पण असशील, आमचे ते सुरेश गुप्ता आहेत, उत्तम मराठी, साने गुरुजी महाविद्यालयामध्ये शिकलेले आहेत. म्हणजे मोहाडीकर सर गेल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी येतं, तो जर गुप्ता असेल तर माझ्या मते तो मराठी आहे. दुसऱ्या मुद्द्यावर येऊया. भाजपकडनं पारदर्शकतेच्या मोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. तुम्हाला काय पैसे खूप आहेत वाटतं? नाही, त्यांच्याकडे. नैतिक अधिकार आहे काय पण भाजपला ते पैसे पारदर्शक- कुठून आले ती पारदर्शकता ते दाखवत नाहीयेत. नाही, पण या जाहिराती करण्याचा नैतिक अधिकार वाटतोय भाजपला आहे असं? ते प्रश्न असा आहे, हा नैतिक अधिकार हा कोणी मी त्यांना देणं आणि त्यांनी मला देणं हा माझा विषय नाहीये. प्रश्न असा आहे की इतका जो काही खर्च होतोय, म्हणजे, तुम्हाला आता एक साधी गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही मध्यंतरी सगळं त्या गोष्टींचं बजेट काढलं, तर फक्त मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक या भागामधली जी मराठी वर्तमानपत्र आहेत, या मराठी वर्तमानपत्रात, बरं, वर्तमानपत्रांचा दोष नाही याच्यात, तो त्यांचा रेट आहे, त्याला तुम्ही काही नाही करू शकत. जो तुमचा आहे तेवढा चॅनलचा खर्च आहे काय काय. नाही, खर्च आहे, जो तुमचा चॅनलचा रेट असतो तो रेट आहे, त्याला काही कोणीच काही करू शकत नाही. पण सर्वसाधारणपणे जर आपण काढलं तर या सर्व फक्त मराठी वर्तमानपत्रांना जर मी पूर्ण पान जाहिरात दिली, बरोबर आहे, महाराष्ट्रातल्या मी मगाशी जरा चुकीचा आकडा बोललो मी अगोदरच्या चॅनलवरती, परंतु कारण मी त्यातलं काही ठराविक काढले होते. पूर्ण जर सगळ्याच वर्तमानपत्रांना, कारण सगळ्या 10 ठिकाणी महानगरपालिका आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना जर जाहिराती द्यायची झाल्या पूर्ण पान, तर साधारणपणे ते 7-8 कोटीपर्यंत जातं. एक दिवसाची जाहिरात, वन इन्सर्शन. एक भारतीय जनता पक्षाच्या जाहिराती काढून बघा. मी हे फक्त मराठी वर्तमानपत्रांचं बोललो, मी इंग्रजी बोलत नाहीये, मी हिंदी बोलत नाहीये, मी गुजराती बोलत नाहीये. जास्त आहे. मग नोटबंदीनंतर फक्त, म्हणजे नोटबंदी ह्यांच्या पक्षाने करायची आणि नोटबंदीनंतर फक्त ह्यांच्या पक्षाकडे पैसे, असं कसं होऊ शकतं? आम्ही ज्यावेळेला उद्योगपतींकडे जातो, आम्ही ज्यावेळेला लोकांकडे जातो की बाबा निवडणुकीसाठी पैसे पाहिजे, त्यावेळेला ते आम्हाला खाकावर करून दाखवणार आणि ह्यांच्याकडे बरोबर पैसे येतात. मग ते टेलिव्हिजन चॅनलचे असतील, माणसं फोडण्यासाठी 50-50 लाख आणि 1-1 कोटी रुपये जर समजा दिले गेले असतील, काय बोलायचं? आणि त्याच्यानंतर हे म्हणणार असतील की आमचा पारदर्शक कारभार आहे,
तर मग कोणता पारदर्शक एकदा तर समजून सांगा आम्हाला. नोटबंदीनंतर आत्ताच मी काही मिनिटापूर्वी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली त्या तेही म्हणले की राष्ट्रवादीकडे पैसे नाही आहेत. नाही, मला माहित नाही. आता राष्ट्रवादीची ज्या प्रकारे पुण्यात आणि नाशकामध्ये होर्डिंग्स लागलेली आहेत तो पक्ष त्यांचा आहे की नाही हा पहिला प्रश्न मला पडला आहे. तो जर पक्ष त्यांचा असेल तर त्यांच्याकडे मला असं वाटतं त्यांच्याकडेही पैसे खूप आहेत. राजसाहेब, आणि मुळात कसं आहे की त्यांचं बोट धरून जर समजा नरेंद्र मोदी राजकारणात आले असतील तर मला असं वाटतं पवार साहेबांकडे असायला पाहिजेत. नाही साहेब, तुम्ही नोटाबंदीचा उल्लेख केलात म्हणून एक पटकन विषय आठवला. नोटाबंदीनंतर तुमचं लगेचच भाषण झालं होतं. त्यानंतर त्या भाषणात तुम्ही म्हणाला होतात की मी आत्ता काही यावर भूमिका व्यक्त करणार नाही, की याचं अभिनंदन करायचं की काय करायचं 50 दिवसांनंतर ठरवावं लागेल. आज 50 दिवस होऊन गेलेले आहेत. फसलेलं आहे सगळं प्रकरण. काय तुमचं मत? फसलेलं आहे अख्खं प्रकरण. प्रश्न असा आहे तुम्ही कॅशलेस कुठची गोष्ट कॅशलेसची बोलताय. पहिल्यांदा एक तर तुम्ही पहिल्यांदा विषयच वेगळा बोलला होता. पहिल्यांदा टेररिझम आणि फेक Black करन्सी आणि काळा पैसा. कुठचा काळा पैसा? अनेकांना असं वाटलं आता बरं झालं श्रीमंतांना फटके बसतील या सगळ्या गोष्टीतनं. काय कोणाचं काय झालेलं नाही इथे. म्हणजे नोटाबंदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी या निर्णयाचा मोदी यांना फटका बसेल निवडणुकांमध्ये. अनेक राज्यात या निवडणुका आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये निश्चित बसणार. निश्चित पण बसणार. मग महाराष्ट्रात त्याच्यानंतरच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात तर फटका बसलाय. त्यात कधी नव्हते भाजप एक नंबरला जाऊन बसलं. त्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर त्या जुन्या नोटांचा विजय येतो कारण तिथे बाहेरच काढल्या सगळ्या जुन्या नोटा. एक आणि दोन उमेदवार बघा कोण आहेत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःकडे माणसं नाही आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं घेऊन निवडणुका लढलेत. म्हणजे पुन्हा तेच म्हणजे सरकार बदललं पण माणसं नाही बदलली. माणसं इकडची तिकडे गेली आणि इकडून निवडून आली. उद्या हे जातील त्याला हे इथून उठतील दुसरीकडे जातील. राजसाहेब, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपचे नेते शिवसेनेला घेरतायत आणि त्यांच्या पण शिवसेनेकडे एक अहवाल आहे जो केंद्राचाच अहवाल दाखवतोय आणि आम्ही पारदर्शकतेत प्रथम क्रमांकावर आहोत नाही, असं मला ते मला सांगतायत. मला मला प्रश्न असा आहे की तुमच्या नगरसेवकांना- पारदर्शकतेचा अर्थ आपण काय लावायचा मला एकदा कळू देत ना. म्हणजे पारदर्शकता म्हणून ना शिवसेना सांगत आहे ना पारदर्शकता म्हणून भाजप सांगत आहे. म्हणजे काय? जर पारदर्शक कारभार म्हणून जर समजा पकडला तर मग आमच्या लोकांनी ज्याला प्रश्न विचारले की रस्त्यातले खड्डे जे पडतायत हे कंत्राटदार ज्या प्रकारे रस्ते नीट करत नाही आहेत किंवा महानगरपालिकांच्या शाळा जर समजा ओस पडतायत, मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत आहेत आणि उर्दू माध्यमांच्या शाळा वाढतायत. मग ह्या गोष्टींची उत्तरं अशा अनेक गोष्टींची उत्तरं तुमचा काय ते इतक्या वर्षांचा जो महापौर बंगला आहे, जे इतके महापौर आजपर्यंत होऊन गेले ज्या बंगल्यामध्ये राहिले, तो अचानक माननीय बाळासाहेबांच्या नावावरती बाळासाहेबांचं स्मारक करायला कोणी अडवलंय? अख्खी मुंबई पडली आहे. पण उद्या महापौर बंगला, वर्षा बंगला, राज्यपालांचा बंगला ही एक वेगळी स्थानं आहेत. तिथे बाळासाहेबांचं नाव तुम्ही पुढे करायचं आणि मग पुढे करून तो संपूर्ण बंगला बाजू तुम्ही हडप करायचा आणि मग महापौराला राणीच्या बागेत पाठवायचं. ह्यातला कुठचा पारदर्शक कारभार म्हणजे मला कुठला कळला नाही अजूनपर्यंत. भाजपला बघ काय ज्याच्यावरती लोक आजपर्यंत समजा चिडले आहेत किंवा बोलतायत किंवा बाबा आम्हाला रस्ते चांगले मिळत नाहीत, आम्हाला फुटपाथवरती चालता येत नाही, फेरीवाले बसलेले असतात किंवा इतर अनेक विषय जे आहेत, बाबा चांगले आमच्याकडे हॉस्पिटल्स नाही आहेत, हॉस्पिटल समजा महानगरपालिकेचे असतील तर बाहेरच्या राज्यातली लोक असतात, इथल्या लोकांना ट्रीटमेंट मिळत नाही, खाजगी तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागतं, वेगवेगळे विषय आहेत. मग ह्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यात पारदर्शकता कोणती आहे मला कळलं नाही. म्हणजे हे सर्टिफिकेट देणारे जे लोक आहेत त्यांनी काय निकष लावला हे कोणीच सांगत नाहीये. आणि भाजपला काय अपेक्षित असावं? म्हणजे त्याने हा मुद्दा एक नंबरचा मुद्दा केला, युती त्याच्यासाठी तोडली आहे. नाही, भारतीय जनता पक्षाकडे आता ते ज्या प्रकारचं काम करतायत राज्य सरकार म्हणून त्याच्यामध्ये अशी कोणती पारदर्शकता आहे? राजसाहेब, तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख केलात. महापौर बंगल्यात स्मारकाला तुमचा विरोध आहे. मुंबईत बाळासाहेबांचं स्मारक कुठे होऊ शकतं आणि तुमच्या संकल्पनेतलं स्मारक काय असेल? मला असं वाटतं जर या मुंबईत बाहेरून येणाऱ्या बिल्डरांना जागा मिळू शकतात तर बाळासाहेबांना जागा मिळू शकत नाही स्मारकाला? काय बोलतोय आपण? नाही, तुम्ही हे सगळे शिवसेनेवर आरोप करता. लाखो स्क्वेअर फुटाचे प्लॉट जर बाहेरचे बिल्डर घेऊन जाणार असतील, महानगरपालिकेचे असतील, राज्य सरकारचे असतील,
बाहेरच्या परप्रांतातनं येणारे लोक जर समजा राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिकांच्या जागा अनधिकृत जर समजा तिकडे झोपडपट्ट्या बांधत असतील, त्यांना जागा उपलब्ध होऊ शकतात. बाळासाहेबांना जागा नाही उपलब्ध होत. काय बोलतोय आपण? नाही तुमच्या राजसाहेब, तुम्ही संकल्पनेतलं स्मारक काय असेल? माझ्या संकल्पनेतलं स्मारक मी नाशिकला उभं केलंय. तुम्ही हे सगळे आरोप शिवसेनेवर करताय, परंतु त्याच शिवसेनेसाठी युतीसाठी तुम्ही हात पुढे केला होता. तुम्हाला काय वाटतं, बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना अधिक मजबूत झाले त्याचं हे लक्षण नाही वाटत? कसली मजबूत? हा विषय मजबूतीचा नाहीये. प्रश्न असा आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातही मतभेद आहेत. मग अनेकदा असं मोठं काही गोष्ट सांगतात, ते सांगतात आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आहोत. कोणतं ते माहित नाही मला. पण आजच्या एकूण मुंबईची परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मी तो हात पुढे केला होता. त्यांना नसेल विषय मी बंद करून टाकला. विषय अत्यंत इंटरेस्टिंग निघाला आहे, तो म्हणजे शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या मागच्या झालेल्या हात टाळी कोण देणार या विषयाचा. ही चर्चा चालू आहे. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक राज ठाकरे. नमस्कार, रोकटोक मध्ये स्वागत. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे. राजसाहेब, शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिल्यानंतरही आणि त्याच्या आधी आपले राजीनामे खिशात आहेत आणि ते राजीनामे आमच्या समोर काढून दाखवले. उद्धव ठाकरेंच्या नावाने सही केलेले राजीनामे होते. आपल्याला काय वाटतं, शिवसेना बाहेर पडेल? काही डरकाळी आहे फक्त? नाही, मला एक गोष्ट कळलेली नाहीये की थांबलायत, वाट कसली बघताय? अपमान होतोय, अपमान होतोय, अपमान होतोय, म्हणजे झाले ना अपमान. म्हणजे कसली वाट बघतायत? बाळासाहेब असते थांबले नसते? ही वेळच नसते आली. राजसाहेब, तुम्ही आज मजबूत स्थितीत असतात, तुमच्या पक्षाची राजकीय स्थिती मजबूत असती आणि उद्धव ठाकरेंनी जर तुम्हाला 7 फोन केले असते, तर जे उद्धव ठाकरेंनी वर्तन केलं तसंच तुमच्याकडून वर्तन झालं असतं का? निश्चित नाही, निश्चित नाही. पण तुमचे 7 फोन तुम्ही केले आणि त्यांनी घेतले नाहीत. वैयक्तिकरित्या तुम्हाला वाईट वाटलं याचं? वैयक्तिक काही विषयच नव्हता ना माझा. माझं काही वैयक्तिक कामच नव्हतं ना. विषय महत्वाचा होता. विषय महत्वाचा होता. मला काय करायचं वैयक्तिक? पुढचे जर समजा धोके आपण ओळखणार नसू आणि जर समजा काही विचार करणार नसू, कसं होतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये तो फोन किंवा आपण त्यांना भेटणं, या सगळ्यावरती परप्रांतांमधनं लोक पुढे उद्या मोठ्या प्रमाणावरती येऊन मराठी माणसाच्या गालावर टाळी वाजवली तर ते जास्ती दुःखदायक आहे. त्याच्याऐवजी मी टाळीसाठी हात पुढे केला तर जास्ती महत्वाचं आहे. भविष्यात शक्य आहे पुन्हा टाळी होणं किंवा नाही, आता बघू ते पुढचं. नाही, हाच प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा उत्सुकता आहे की ठाकरे बंधुओं में जो दीवार है वो आखिर टूटती क्यों नहीं है? हिंदी का काढलं एकदम? अच्छा, तू जाहिरात. जाहिरात आहे ना, ती एक जाहिरात खूप फेमस झाली. भला ये दीवार टूटती क्यों नहीं? काय होतं त्या जाहिरातीत दोन्ही ठिकाणी बोमन इराणी होते. कोण सल्ला नाही, दिला? नाही, तरी हा गमतीचा विषय वेगळा, पण असं का होतंय की मतभेद आहेत, मनभेद आहेत? ते काय असतात, या सगळ्या गोष्टी असतात. मतभेद असतात, मनभेद असतात, सगळ्या गोष्टी असतात. परंतु मला असं वाटतं की आपल्याला वाचवायचंय काय, वाढवायचंय काय, ही गोष्ट ही कोणाच्याही इगोपेक्षा मला असं वाटतं ही मराठी माणूस आणि मुंबई ही महत्वाची आहे, मोठी आहे. त्याच्यामध्ये मला कुठेही असं जाणवलं नाही किंवा जाणवत नाही की मी त्याच्यासाठी कुठे कमीपणा घेतला किंवा काही 2 पावलं मागे आलो वगैरे वगैरे. माझ्या दृष्टीने हा विषय अत्यंत गौण आहे. गौण आहे. आपण प्रचारात बघितलं तर उद्धव ठाकरे भाजपवर टीका करतात, पण दुसरीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक करतायत. त्याचबरोबर मुंबईतली जी काँग्रेसने केलेली कामं आहेत ती कामं ते सांगतायत. काय वाटतं? माझं नाव माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही मला उद्धव ठाकरे समजून प्रश्न विचारत नाही आहेत ना? नाही, पण तुमचं या संदर्भात काय मत आहे? माझं म्हणजे काही एकदम म्हणणं नाहीये. काँग्रेसचा पुळका आलाय की मुळात पहिल्यांदा काय काँग्रेसचा पुळका, भाजपचा राग, ह्या गोष्टींना काही अर्थ नाहीये. दाखवायला काहीही नाही, सांगायला काहीही नाही. त्याच्यामुळे प्रचार सभा तर घ्याव्या लागतायत, पैसा ओतावा लागतोय त्यांना. कोणतंही काम दाखवता येत नसल्यामुळे फक्त वेळ काढून नेणं एवढंच फक्त आता काम सुरू आहे. आता आपण जे दाखवायची गोष्ट आहे त्याच्याविषयी बोलूया. आणि ती म्हणजे तुमच्या पक्षाकडे आता दाखवायची गोष्ट म्हणजे
नाशिकमध्ये तुम्ही केलेलं काम की जे पाहण्याकरता दस्तूर खुद्द रतन टाटा सुद्धा आले होते आणि त्यांनी मुक्तकंठानं त्याचं कौतुक केलं. इतकंच काय तर यापुढे अशा कामांना माझा पाठिंबा राहील अशा स्वरूपाचं विधान देखील त्यांचं आहे. त्याचं अनुसरून 2 प्रश्न निर्माण होतात. तुम्ही जे नाशिकमध्ये केलं ते इतर शहरात तुमच्या हातात सत्ता आली तर करणं शक्य आहे का? भाग क्रमांक 1. आणि नंबर 2, ते जर काम इतकं खरंच चांगलं आहे की जे आता दिसताना तर फार सुंदर दिसतं, तर मग आपल्या पक्षातले अनेक सदस्य जे तिथे सत्तेवर होते ते सोडून का गेले? 40 मधले आता केवळ 8-10 उरले. हे दोन्ही गोष्टी कशा काय एकाच वेळी घडल्या? एक त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कालच्या भाषणातलं जर वाक्य तुम्ही लक्षात घेतलं तर की गेल्या 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेवरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. मी ती गोष्ट होऊ दिली नाही. ज्यांचा डोळा फक्त त्या महानगरपालिकांच्या येणाऱ्या पैशावरती असतो आणि हेच त्यांचं उत्पन्न असतं, टक्केवारी यू मीन टू से. अर्थातच या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कंत्राटदार कोण असावा, काय असावं, हे संपूर्णपणे बघितलं जात होतं महानगरपालिका आयुक्त यांच्याकडनं. आणि त्याला संपूर्ण पारदर्शकता म्हणून जी आहे ना ती खरी तिकडे आहे. ते पण हे इतरत्र शक्य असं वाटतं तुम्हाला? 100% शक्य आहे. तिथे तेच कंत्राटदार असतील, त्याच लॉब्या असतील. प्रश्न कंत्राटदारांचा नाहीये, तुमचे टक्के बंद करा. मी काल जे म्हटलं ना की तुम्हाला निवडणुकीला पैसे लागतात का? हो लागतात. पक्ष चालवायला पैसे लागतात का? हो लागतात. पण म्हणून तुम्हाला शहर ओरबाडून पैसे काढायची गरज नाहीये. आज जर समजा आपण मुंबईमधली किंवा ठाण्यामधली जर परिस्थिती पाहिली, पुण्यामधली परिस्थिती पाहिली, तर शहराला काही न मिळता फक्त महानगरपालिका ओरबाडली गेली ना. लोकांच्या हाताला काही लागलं, पण जे आतमध्ये होते त्यांच्या हाताला भरपूर लागलं. नाशिकमध्ये तुम्ही बॉटॅनिकल पार्क बनवला, म्हणजे स्वागतार्ह बाब आहे, नाशिककरता स्वागत करतायत. पण नाशिकमधली जी उद्यानं आहेत, मग त्यात फाळके स्मारक असेल किंवा गोदा पार्क असेल, इतर उद्यान असतील, त्यांचा खर्च किंवा देखभाल जी आहे ती महापालिकेला परवडत नाहीये. त्याच्यात आता पण ह्याचा बॉटॅनिकल महानगरपालिकेचा काही संबंधच नाहीये. महानगरपालिका मेंटेन करणारच नाहीये. मला जर ते बनवायचं असतं तर मी महानगरपालिकेतर्फे बनवलं असतं, कारण महानगरपालिका मेंटेन करू शकत नाही म्हणून मी हे CSR मधनं फंड आणले. पण रेग्युलर त्या तोच देखभालीसाठी तर मुद्दा आहे की हा जो प्रोजेक्ट आहे तो अत्यंत स्तुत्य आहे, याच्याविषयी काही वाद नाही. नाशिककर आर ब्लेस्ड विथ इट. परंतु अशा प्रकारचे CSR ने करायचे प्रोजेक्ट संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या हातात सत्ताने तर करता येतील का? 100% होतील का? 100%. आज अनेक उद्योगपती अशी आहेत की जे स्वतःहून या गोष्टी करायला तयार आहेत, परंतु हे बाकीचे राजकीय पक्ष हे त्यांना आणत एवढ्यासाठी नाही आहेत, कारण ज्यावेळेला CSRच्या अंडर ज्यावेळेला काम होतं त्यावेळेला ते उद्योगपती किंवा तो उद्योग समूह स्वतःचे पैसे घालतो आणि ते काम करण्यासाठी स्वतःची माणसं लावतो कंत्राटदारांपासून. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्हाला पैसे खायला मुभा नसते किंवा वाव नसतो. म्हणून हे कोणीही असले प्रोजेक्ट्स आणायचा प्रयत्न करत नाही. राजसाहेब, मनसेबद्दल बोलली. आता 10 वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला चांगलं यश मिळालं, यशातले काही वाटेकरी सोडून गेले, पण तरी एक नवीन पिढी उभारण्यात तुम्हाला किंवा नवीन नेतृत्व फळी उभारण्यात तुम्हाला अपयश का आलं? ते मी मगाशी या प्रश्नाचं एका चॅनलला उत्तर दिलं, तेच उत्तर मला असं वाटतं मी तुम्हाला पण देतो. काय होतं, तुम्ही प्रश्न विचारता परंतु त्या सगळ्या गोष्टींसाठी एक होमवर्क लागतं, तो होमवर्क नसतो. जर इतर राजकीय पक्षांचा जर सुरुवातीचा सगळा काळ जर समजा तुम्ही पाहिलात, कारण या देशामध्ये फक्त एक काँग्रेस होती, बाकीचे राजकीय पक्ष हे हळूहळू उभे राहत गेले. त्यांचा कुठच्याही राजकीय पक्षाची प्रोसेस म्हणजे आज जर तुम्ही म्हणालात की नाही तुम्हाला 13 आमदार आले, मग आज 13 आमदार नाही आहेत, आज ती गळती लागली का खाली आलं, मग 49 वर्ष ज्या पक्षाने ह्या देशावरती राज्य केलं त्या पक्षाची आज काय परिस्थिती आहे? या सगळ्या गोष्टींचे चढ उतार असतात. काही वेळेला आपल्या काही चुका होतात, त्या चुका सुधारणं गरजेचं असतं, त्या शोधणं गरजेचं असतं, त्यातनं पुढे मार्ग काढायचा असतो. हातावर हात ठेवून तर बसता येत नाही ना. पण नेते सोडून का जातात? मी परत तेच म्हणतोय की ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जर तुम्ही इतर राजकीय सगळ्या पक्षांना विचारलीत तर सुरुवातीला ही लोक असंच वाटतं ह्यांना की नाही आपलं महत्त्व जास्ती आहे, आपण मोठे आहोत, आपण दुसऱ्या पक्षात जाऊ, आपलं मोठेपण सिद्ध होईल. दुसऱ्या पक्षात कोणीही त्यांना मोठेपण देत नाही. नाही, जे सोडून गेले त्यांना फटका बसला हे ते जेवढं सत्य आहे तेवढंच इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर गळती लागल्यानंतर कुठेतरी पक्षामध्ये मरगळ पुन्हा येऊ नये किंवा पुन्हा असं घडू नये याकरता काही उपाययोजना नाही, कराव्या लागतात का? काय मी जरा थांबलो पण होतो, जरा बघू तर देत म्हटलं काय काय लागते.
जे प्रामाणिकपणे साथ देतील त्यांना भविष्यात मला उद्या उभं करावं लागेल, मोठं करावं लागेल. पण साहेब, राजकारणात विश्वासार्हता ही एक महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. अलीकडे मनसेचा सतत पराभव होतोय. तर राज ठाकरे यांच्या विश्वासार्हतेविषयी एक तुम्ही- प्रश्नचिन्ह एक- निर्माण केलं जातं. अनेकदा भूमिका बदलल्या जातात असाही आरोप केला जातो. विषय आहे टोलच्या बाबतीत अनेकदा तुमच्यावर आरोप होतो. अनेक विधानं असतील, राजकीय विधानं, त्यावरून तुमच्यावर आरोप होतो की भूमिका बदलली जाते. काय सांगाल? नाही, मला एक पहिली गोष्ट म्हणजे मला एक असं उदाहरण द्यायचं की जिकडे माझी भूमिका बदलली मी. नाही, टोलच्या बाबतीत टोलच्या संभ्रम निर्माण आहेच आजही संभ्रम लोकांच्या निर्माण मनात केला आहे. गेला. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर माझं आंदोलन झालं नसतं, माझ्या पक्षाचं आंदोलन झालं नसतं, तर महाराष्ट्रातले 65 टोलनाके बंद झालेच नसते कधी. ज्या शिवसेना भारतीय जनता पक्ष जे बोलत होते ते आजही करू शकत नाहीये टोल बंद. बरोबर आहे. यांच्यापैकी त्यावेळेला विरोधी पक्षात असलेली शिवसेना भारतीय जनता पक्ष यांनी एकानेही त्या विरोधात आंदोलन केलेलं नाही. का केलं नाही याबद्दल त्यांना कधीही प्रश्न विचारले जात नाहीत. पण मी ज्यावेळेला आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर 65 टोल नाके बंद झाले, त्याच्यानंतर हे प्रश्न मलाच विचारले जातात. मला हेच म्हणायचंय की जेवढं आज नाशिकमध्ये काय केलं, नाशिकमध्ये काय केलं, नाशिकमध्ये काय केलं, हे जेवढे प्रश्न तुम्ही लोक मला विचारत होतात, तेवढे प्रश्न जर आजपर्यंत ह्या राजकीय पक्षांना जर विचारले गेले असते तर त्याची उत्तर तुम्हाला सापडली असती. दुसरं एक तुम्ही मला फक्त राज ठाकरे म्हणून टार्गेट करू नका. नाही, शिवसेना बाकीच्या- भाजपलाही त्यांनाही तुम्ही विचारलं बोलत जातंय नाही आहात. त्यांच्या त्यांना विचारा ना. राज्यातल्या घोटाळ्यांसंदर्भात, शिवसेनेला एक मुंबई मिनिट. महापालिकेतल्या त्यांनी घोटाळ्यांसंदर्भात. टोलच्या विषयात का नाही हात घातला, त्यांनी टोलच्या विषयात का नाही आंदोलन केलं. भाजप दावा करते 52 टोल आम्ही बंद करून दाखवले. शिवसेनेचं म्हणणं आहे कोल्हापूर. पहिली गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये, हे ज्यावेळेला आंदोलन झालं, त्या आंदोलन झाल्यानंतर ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी होते त्याच वेळेला हे टोल बंद झालेत. हे उगाच क्रेडिट घेत आहेत त्या गोष्टींचं. तुम्हाला आठवत असेल तर त्याच वेळेला तो आकडा जाहीर झाला होता. बरोबर. 2012 साली तुमच्या पक्षाची जी स्थिती होती त्याच्यापेक्षा या निवडणुकीत स्थिती जर चांगली झाली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? काय असेल जे जे नाशिकमध्ये करून दाखवतोय तेच असेल पुढे. नाही, काही प्रश्न ठिकाणी- थोडा अधिक स्पेसिफिक करायचा झाला तर दुसऱ्या कुठल्या पक्षाने तुमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी सहकार्य मागितलं, जर तरचा प्रश्न मला माहिती आहे तुम्ही उत्तर देणार नाही. एक रणनीतीचा भाग असतो की काय नाही, कितीही काही झालं तरी आम्ही अकेला चलो रे. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी ज्यावेळेला निवडणूक लढवत असतो त्यावेळेला माझ्या असल्या गोष्टी मनाला शिवत पण नाहीत की हे असं करता येईल, अशा गोष्टी करूया. विश्वास बसणार नाही, ठेवावं असंही माझी इच्छा नाही. माझं मत मी सांगतोय. परंतु ही निवडणूक लढवत असताना असले कुठचेही विचार माझ्या मनात येत नाहीत. मी ज्यावेळेला निवडणूक लढवत असतो त्यावेळेला मी जे माझ्याकडनं शक्य आहे तेवढं मी 100% टाकत असतो, लोकांसमोर ठेवतो. आणि पुढे काय घडणार वगैरे या असल्या गोष्टींचे आता काय कोणाचकडे उत्तर नसतात. पण ज्या पद्धतीचं आपण कॅम्पेनिंग शिवसेना भाजपचं बघतोय, खूप होर्डिंग्स लागलेले आहेत मुंबईमध्ये. काँग्रेसकडेही काही ठिकाणी सत्ता आहे. प्रचारासाठी खूप पैसा वापरला जातोय. तुम्हाला निधीची किंवा पैशाची प्रचारासाठी काही चणचण भासते यंदा? म्हणजे प्रचंड प्रचंड तुम्हाला काय सांगणार होता. मला आज तेच बघायचंय की मी आज काम दाखवलंय नाशिकमध्ये, कशा प्रकारचं काम घडू शकतं, कसं होऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मला आता हेच बघायचं या निवडणुकीमध्ये की काम जिंकतंय का पैसा. नाही, पैशावरून एक हे जिंकतंय काय. जर महाराष्ट्रामध्ये या शहरांमध्ये राहणारा जर सुज्ञ माणूस, सुज्ञ मतदार हा जर पैशाला महत्त्व देणार असेल, मला असं वाटतं याच्या पुढे कोणी काम करायला पुढे धजावणार नाही. पैशावरून विषय आला म्हणून नोटबंदीचा प्रचार जो आहे तो आता भाजपकडनं या निवडणुकीत महापालिकेच्या होताना दिसतोय की नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला. अशा भाजपकडून? जाहिराती त्यांनी टीव्हीवर केलेल्या आहेत की काळा पैसा कशा प्रकारे बाहेर आला. तो भाजपकडून ते सत्य सांगतायत. पण खरंच काळा पैसा बाहेर आलेला आहे आणि भाजप जो दावा करतो तो दावा सत्य काय आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं की लोकांनी इतका विश्वास टाकल्यानंतर तुमच्या हातात सत्ता दिल्यावरती तुम्हाला खोटं बोलायची वेळ येते. काही आवश्यकता नाही या गोष्टींची. जर लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला, तुमच्या हातात सत्ता दिली, प्रामाणिकपणे चालवा ना. हे खोटं बोलून कशासाठी करताय या गोष्टी, कशाला धावा मारताय. आताही जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारकाचं जे तुम्ही काय जे जलपूजन वगैरे वगैरे शक्य आहे का, त्याचा आराखडा तरी आहे का, त्याला परमिशन तरी आहेत का, त्याला कोण ते शिल्प बांधणार आहे ते काही ठरलंय का, काय कशाचा कशाला पत्ता नाहीये.
म्हणजे पंतप्रधानापासून मुख्यमंत्री सगळे खोटं सगळं विचारून दाखवा मला, जरा काढा. कोण शिल्प बांधणार आहे, कोण करणार आहे, काय करणार आहे, त्याचा आराखडा जो दाखवत आहे. हे 8 ते 10 हजार कोटीचं प्रकरण आहे. त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये तुम्ही महाराजांचे जे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रातले आपले हे उत्तम करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही पैसा आणू शकत नाही, आणायचाच नाही, काम करायचंच नाहीये. हा जाहिरात बाजीवरती मोठा झालेला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. तेच चालू आहे अजूनही. म्हणजे जे भाजप काँग्रेसवाल्यांवरती आरोप करत होते की यांच्याकडे वारेमाप पैसे आहेत वगैरे वगैरे, तीच परिस्थिती आज भाजपची आहे. मनसेच्या स्थापनेला जवळपास आता 10 वर्ष होत आहेत. प्रत्येक पक्ष काहीतरी शिकत असतो, धडपडत असतो, काही चुका करतो, काही गोष्टी बरोबर होतात, काही त्यांच्या चुका असतात, काही इतरांच्या चुका असतात. रिवाइंड करून कधी बघता का हो की आत्मपरीक्षण म्हणून स्वतःपुरतं तरी, की ही गोष्ट आपल्या पक्षाकडून किंवा आपल्याकडून नको व्हायला हवी ती? होतात ना अशा गोष्टी. अशी कुठली गोष्ट सांगाल की जी व्हायला नको होती? ते मी माझ्या मनाला सांगेन, लोकांना काय तुम्हाला कशाला सांगू. माझ्या मनाला मी सांगतोच. आत्मपरीक्षण म्हणतो ना आपण. आत्मपरीक्षणचा अर्थ काय असतो? एकट्याने करायचा विचार ना. तो काय मुलाखती देऊन सांगून टाकायचा हे माझं आत्मपरीक्षण. मोदींना दिलेला सपोर्ट असाच एक चूक होती तुमची? नाही, प्रश्न चुकीचं काहीच नव्हतं. हे बघा, तुम्ही जर समजा तुम्ही आता चॅनल चालवता, बरोबर आहे. एखाद्या राजकीय पक्षाने जर समजा चांगलं काम केलं तर तुम्ही स्तुती करता. त्याच पक्षाने जर समजा वाईट काम केलं तर तुम्ही टीका करता. बरोबर. मग तो अधिकार मला नाही? जर एक माणूस जर समजा मला चांगला वाटत असेल किंवा त्यांनी जे काही चित्र माझ्यासमोर उभं केलं, ज्यावेळी जसं वाटलं की बाबा हे चांगलं वाटतंय मला, मी विरोधासाठी विरोध करणार नाही. म्हणजे साहेब, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी चांगले होते आणि पंतप्रधान मी नरेंद्र मोदी, आठवत असेल मी तेव्हा पण सांगत होतो की ते अजून गुजरातमधून बाहेर पडत नाहीयेत. माझं तेच विधान आहे की गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी चांगले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता बदललेले आहेत असं नाही. बदललेले मला तेव्हा पण कळलं नाही. माझ्या समोर जे चित्र उभं केलं, मी तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. म्हणजे मी गुजरातमध्ये जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावेळेला आलेलं रतन टाटांचं स्टेटमेंट, एकदा गुजरात बघून घ्या म्हणून मी त्यावेळेला तिथे गेलो. त्यावेळेला जे माझ्यासमोर जे चित्र उभं केलं त्यावेळेला माझ्या या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की तरीही महाराष्ट्र नंबर 1च आहे उद्योगधंदे असतील ना तर सगळ्याच गोष्टींमध्ये. एक मिनिट, मध्ये 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 मी बोलत असताना मध्ये बोलू नका मला, कारण मला लिंक तुटते माझी. हा, गुजरातचा विषय. हा, आणि मग आता एक साधी गोष्ट सांगतो. स्वच्छता अभियान हे आता काही सुरू केलं, त्याच्यावर आता काहीतरी प्रत्येक याच्यामध्ये 0.5% काहीतरी ते तुम्हाला टॅक्स गोळा करतायत वगैरे वगैरे. आत्ता माझे एक मित्र, त्यांच्या मुलाचं लग्न होतं म्हणून त्यांच्या मेसेस वगैरे त्यांचे नातेवाईक वाराणसीला गेले होते साड्या आणायला. वाराणसी मतदारसंघ कोणाचा? मोदींचा. मग तिथे साड्या आणायला गेले तर मग तिकडे ते काय नदी विधीमध्ये ते काय बोटीने जातात वगैरे वगैरे. ते बोले जात असताना आम्हाला बोटीच्या बाजूला म्हणे काहीतरी पांढरं पांढरं असं 2-3 ठिकाणी काहीतरी दिसलं. म्हणून आम्ही बघितलं तर त्या बॉडीज होत्या, ती प्रेतं होती. आणि तिथे ते काय अंतिम संस्कार वगैरे त्या सगळ्या काठावरती तिकडे सगळे होतात आणि ते न करता ते तसेच पाण्यामध्ये सोडून दिले जातात. आता मला प्रश्न असा पडतो की देशाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मतदारसंघामध्ये जर पाण्यामध्ये जर डेड बॉडीज सापडत असतील तर पहिलं स्वच्छ वाराणसी केलं पाहिजे ना. मग त्याच्यावर तुम्ही म्हणणार नाही, पण तुम्ही गुजरातच्या वेळेला तर त्यांना सपोर्ट केला होता, मग आता का टीका करायला? म्हणजे काय या गोष्टीबद्दल बोलायचं? ज्याच्या वेळेला जी गोष्ट दिसेल ती करणार नाही का? कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेतला शेवटचे 2-3 प्रश्न मनात येतात. एक म्हणजे काही वेळेला राज ठाकरे असे आठवडा अलिप्त का होतात? अवेलेबल होत नाहीत, बोलत नाहीत, माध्यमांसमोर होत नाही. ते काय सारखं, म्हणून मी ते ट्विटरवर पण जात नाही. काय ट्यूट्यू करायची मला कळत नाही त्या ट्विटरवरती. तुमचे स्टेटस अपडेट होत नाही. काय होतं, थोडासा अलिप्तपणा जरा बरा असतो, थोडा विचार करायला मिळतो, आत्मपरीक्षण करायला मिळतं. पक्ष अत्यंत कठीण अवस्थेतनं जातोय, माणसं सोडून जात आहेत, अपेक्षित असं यश मिळत नाहीये, कुठूनही काही चांगली गोष्ट घडते असं काही वाटत नाहीये. असं असताना राज ठाकरेंचं स्पिरिट मात्र जबरदस्त आहे. कुठून स्फूर्ती मिळते ही? इच्छेतनं.
काहीतरी चांगलं घडवून दाखवायचं आहे, काहीतरी चांगलं करायचं आहे आपल्याला या राज्यामध्ये. मला असं वाटतं की तीच माझी स्फूर्ती आहे. या अत्यंत अवघड परिस्थिती काळामध्ये एक प्रकारे मनसेची परीक्षा आहे, अगदी परीक्षा आहे ही. त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यातही काही आघात आपण सोसताय. अशा वेळेला विशेषतः मुलाचा आजारपण, त्याच्या आधी मुलीचा ॲक्सिडेंट असेल, त्याच्या आधी आपल्या पत्नीवर कुत्र्यानं केलेला एक हल्ला असेल, या सगळ्यामध्ये राज ठाकरे स्वतःला स्थिर कसे ठेवतात? कौटुंबिक साथ काय मिळते अशा प्रकरणात? ती कौटुंबिक साथ असते, माझ्या पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांची साथ असते आणि त्याच्यामुळे ती गोष्ट मी निभावून नेऊ शकतो. आता या क्षणाला या निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये आपलं काय अभियान असेल काही? आता पहिल्यांदा 23 तारीख होऊन देत, जरा सगळ्या निवडणुका वगैरे होऊन देत, काय निकाल लागतात ते सगळे बघू आणि मग ठरवू. प्रेक्षक हो, स्वतःच्यावरचे अनेक आघात इथपासून ते पक्षाची आत्ताची अवस्था, याचबरोबर सत्तारूढ पक्षाचे काढलेले वाभाडे, विरोधी पक्षांनी त्यांची न बजावलेली भूमिका, नाशिकमध्ये केलेलं काम, टोलवरून झालेले आरोप, राजीनाम्याच्या आलेल्या धमक्या आणि त्या राजीनाम्याच्या धमक्यातला पोकळपणा, इतकंच काय तर टाळीसाठी दिलेला हात आणि त्यातून मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी दिलेली आर्त अशी हाक, या सगळ्याचा लेखाजोखा आज राज ठाकरे यांनी मांडला. त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची आत्ताची अवस्था, जे सोडून गेले त्याबद्दलचं परखड मत, त्यावरून स्वतः करत असलेलं आत्मपरीक्षण, या सगळ्याचा खुलासा आज त्यांनी आपल्या समोर केला. राज ठाकरे हे स्ट्रेट फॉरवर्ड बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत. आज त्यांची रोखठोक मतं आपल्याला ऐकायला मिळाली. ही मतं आपल्याला कशी वाटली हे आम्हाला व्हिडिओ ब्लॉगद्वारे जरूर कळवा. आपलं म्हणणं 1 मिनिटाच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आत्ता खाली जो तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सॲप नंबरवर जरूर पाठवा. आपले प्रतिनिधी म्हणून जसे हे सगळे प्रश्न आम्ही चौघे विचारत होतो, तसंच तुमच्याही मनात काही प्रतिक्रिया असतील, प्रतिसाद असतील, राज ठाकरे यांच्यासाठी काही प्रश्न असतील, ते जरूर या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून उपस्थित करा. त्यातल्या सर्वोत्तम व्हिडिओ ब्लॉगला आम्ही काही क्षणात झी24 तासवर प्रसिद्धी देऊ आणि आमच्यासारखेच लाखो प्रेक्षकांपर्यंत काही क्षणात तुम्ही पोचाल. तेव्हा तोच व्हिडिओ ब्लॉग या नंबरवर जरूर पाठवा. राज ठाकरे, आज तुम्ही जो इतका प्रदीर्घ वेळ झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिलात त्याबद्दल या माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.